यावर्षी हळदी कुंकवाला काकूंना नको पाठवू, तूच ये. सकाळची सगळी कामं घाईघाईत आवरून आई येते हो, वेळेवर जेवण करून घ्या, औषध पण घ्या, थोड्याच वेळात मुलं पण येतील, त्यांना सांगा दंगा करू नका, तुम्हाला त्रास होईल म्हणत कल्पना घराबाहेर पडली. पार्किंगमध्येच साठे वहिनींनी तिला हटकलं. अगं कल्पना, कशी आहेस? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मी पण मजेत. बरं ऐक ना, संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मी हळदी कुंकू ठेवतेय, मग कसली घाईघाई होते ना गं. दरवर्षी तुला कामावरून यायला उशीर होतो म्हणून तू काकूंना पाठवतेस, पण यावर्षी मात्र तुलाच यावं लागेल. काकूंना कसं आमंत्रण देणार ना, त्यांना वाईट वाटेल, म्हणून तुला आत्ताच सांगतेय. कल्पना उत्तर देते, बरं. पण तिच्या मनात प्रश्न पडतो की ह्या असं का बोलल्या, आणि ती काही बोलण्याच्या आतच तिची कॅब आली आणि तिला ऑफिसला जावं लागलं. ती गेली तर खरं, पण तिच्या डोक्यात तोच विचार घोळत होता की वहिनी असं का बोलल्या. म्हणजे बाबा आता नाही आहेत तर त्यात आईंची काय चूक आहे? त्यांना का बरं असं वेगळं वागवलं जातंय? 3 महिन्यापूर्वी हसत खेळत असलेले बाबा अल्पशा आजाराने ग्रासून देवलोकाला गेले. त्यानंतर आईला सावरण्यासाठी कल्पनाने जीवाचं रान केलं. सुट्टीच्या दिवशी मुद्दाम ती त्यांना बागेत घेऊन जात होती. ज्येष्ठ नागरिक संघ, भजनी मंडळ नको म्हणत असतानाही ती त्यांना तिथे घेऊन जायला लागली. त्यांना नाटकांची आवड होती, पण बाबासोबत नाही तर त्यांनी ते देखील सोडलं होतं. तेव्हा कल्पनाने अख्ख्या भजनी मंडळातील बायकांची नाटकाची तिकीटं काढून दिली, कॅबही बुक करून दिली, असे वेगवेगळे प्रयोग केले. तशी सासू ही कल्पनाला फार जीव लावायची. तिला लग्न झाल्यापासून कधीच असं वाटलं नाही की ती या घरात सून म्हणून आहे. आता प्रश्न होता हळदी कुंकवाचा. आईच्या त्या उत्साहाचा, मराठमोळा साज, वेणीत माळलेला गजरा, तिच्यासमोरून तो चेहरा काही जात नव्हता. आपण किती अभिमानाने म्हणतो ना, स्त्री पुरुष समानता, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत, सगळीकडे त्या पुढे आहेत. खरं तर आपल्या मनात रुजलेल्या परंपरा आजही पुरुष प्रधानच आहेत. आधी सती जायची प्रथा, मग नंतर तिचे हाल करायचे, आणि आता हे सगळं कमी झालंय, पण तरीही विधवा स्त्रीला मंगल प्रसंगी बोलवत नाहीत, आणि बोलवलं तरी सगळ्या विधींपासून दूर ठेवलं जातं. या सगळ्या विचाराने कल्पनाला खूप चीड येत होती आणि तिने काहीतरी करण्याचं ठरवलं. विचार करता करता तिला एक कल्पना सुचली आणि तिने लगेच तिच्या नवऱ्याला फोन केला. अवेळी आलेला कॉल पाहून मनीष स्वतःशीच पुटपुटला. आता काहीतरी नवीन शिजतंय नक्की मॅडमच्या डोक्यात. आणि फोन उचलतच म्हणाला, बोला राणी सरकार. ते राहू दे रे, मी काय म्हणते ते ऐक एकदा, असं म्हणत तिने घडलेला सगळा प्रसंग आणि सुचलेली तिची कल्पना त्याला सांगितली. तो म्हणाला, हे बघ, खरं तर साठे वहिनी काही चुकीच्या नाही आहेत. सगळीकडे तसंच आहे ना, फक्त सुवासन्या स्त्रियाच तर जातात हळदी कुंकवाला. आता मात्र ती कडकडली. मनीष, तू पण ह्याच विचारांचा आहेस का रे? मनीष म्हटलं, अगं तसं नाही गं, पण जे जगात चाललंय तेच सांगतोय. कल्पना म्हटली, हो तेच तर बदलायचं आहे, बोल तू मला साथ देणार की नाही? मनीष म्हटला, म्हणजे काय, तुझ्या प्रत्येक चांगल्या कामात मी तुझ्या सोबतच असणार आहे. कल्पना अगदी उत्साहात बोलली, मग फक्त आता सोसायटी सेक्रेटरी सरांशी रात्रीची मीटिंगची वेळ तू घेऊन ठेव, आपण दोघं जाऊन बोलू त्यांच्याशी. मनीषने ओके बोलून फोन ठेवला. कल्पना ऑफिसवरून आली आणि तिने घाईघाईत सगळं आवरून दोघं सेक्रेटरीला भेटायला गेले. तिने आपली कल्पना त्यांना सांगितली आणि सोसायटी हॉलसाठी विचारलं. तेव्हा सेक्रेटरी म्हणाले, वहिनी, एवढ्या चांगल्या कामासाठी माझी कधीच हरकत असणार नाही, आणि हो, तुम्ही फक्त भेटवस्तूंची व्यवस्था करा, बाकी जेवणाची व्यवस्था मी सोसायटी फंडमधून करतो, तेवढंच माझ्याकडून या चांगल्या कामासाठी हातभार. मग तिने तिच्या मैत्रिणींना हाताशी घेऊन सगळी रूपरेषा आखली आणि सगळ्यांना संक्रांत मिलनचं निमंत्रण दिलं. तसं तर सगळीच सोसायटी आमंत्रित होती, पण विशेष करून तिने विधवा आणि विदूर लोकांना स्वतः जाऊन आग्रहाने बोलवलं. अखेरीस संक्रांत मिलनचा दिवस उजाडला. सगळे जमले. तिने छोटे छोटे पण छान असे कार्यक्रम ठेवले होते. शेवटी तिने माईक हातात घेतला आणि ती बोलली, आपले सहचारी जर हे जग सोडून गेले तर त्यात आपली चूक आहे का? नाही म्हणजे ते नाही, तर आयुष्य तिथेच संपतं का? म्हणजे आपल्याला आनंदी राहण्याचा अधिकार नाहीये का? पूर्ण हॉलमध्ये भयानक शांतता पसरली होती. मला वाटतं उलट त्यांना आपण आपल्यात सहभागी करून घ्यायला हवं. आपण आपला वेळ त्यांच्यासोबत घालवायला हवा. आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. तेवढ्यात करपे आजोबा स्वतःहून पुढे आले आणि म्हणाले, मी थोडंसं बोलू का? आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. बेटा, तुझं खरंच खूप धन्यवाद. आमचे मित्र म्हणजे तुझे सासरे गेल्यानंतर जसं तू तुझ्या सासूबाईंना सांभाळलंय, जशी तू त्यांची काळजी घेतली आहे, तसं सगळ्यांच्या नशिबात नसतं. आता माझंच बघ ना, 2 मुलं, दोन्ही परदेशात स्थायिक. तुझी काकू काही वर्षांपूर्वी गेली, मुलांनी फुल टाईम मेड लावून दिली आहे. पैसा, सुखसुविधा कशाचीच कमी नाही आहे, पण कमी आहे ती प्रेमाच्या ओलाव्याची, आपल्या माणसांची. अशा छोट्या छोट्या कार्यक्रमात आपण एकत्र येऊन ती पोकळी भरून निघते. खरंच तुझे आम्ही सगळेजण फार ऋणी आहोत.
हे झालं आमच्या वृद्धांचं, पण ती अर्चना, तिची तर काहीच चूक नसताना सासरच्या जाचाला कंटाळून घटस्फोट घेतला. आणि तो निलेश, बायकोचं बाहेर चालू असलेलं प्रकरण समजल्यावर घटस्फोट घेतला. त्याची काय चूक ना? त्यांनी आनंदी राहू नये का? आता दरवर्षी आपण असंच संक्रांत मिलन करूया आणि आमच्यासारख्या एकट्या असलेल्यांना पण तिळगुळाचा गोडवा देत राहूया. आणि या सगळ्या कल्पनेसाठी कल्पना बेटा, तुझं मनापासून आभार. खरोखर मला देखील वाटतं की सहचारी गेले म्हणून काही आयुष्य थांबत नसतं. आणि परंपरेच्या नावाखाली तर कधी कोणी एकटं पडूच नये. कारण सण आपण साजरे करतो ते एकत्र येण्यासाठी, दूर जाण्यासाठी नाही. हा विचार जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.